नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 11 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत। सेशन सुरू करण्याआधी मित्रांनो, PYQ 360 डिग्री बॅच जी आहे त्याचे ऍडमिशन 13 तारखेपासून आपल्या अभ्यास मित्रच्या ऍप मध्ये सुरू होतील। तर 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फक्त 80 रुपयामध्ये PYQ ची बॅच तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण या बॅच मध्ये तुम्हाला जे काही अनालिसिस आहे त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये PDF सुद्धा मिळतील। त्या व्यतिरिक्त तुम्हाला सिलेक्शन बॅच हवी असेल, तलाठी भरती किंवा गटकपूर्वसाठी ती तुम्ही जॉईन करू शकता। बाकी टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे, काही अडचण असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे म्हणजेच सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे प्रशांत महापात्रा। सो ऑप्शन नंबर 2 हे इथे करेक्ट आन्सर येईल। तर प्रशांत महापात्रा यांनी ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबी जे आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं नवीन आपण पाहिलं तर ईडी म्हणून एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून पदभार स्वीकारलाय। सो या पदावरती पदोन्नती मिळण्यापूर्वी ते सेबी मध्ये काय होते तर सीजीएम म्हणून काम करत होते। आता त्यांचं प्रमोशन झालेलं आहे। मग सेबी बद्दल दिलंय की सेबीचा जो ऍक्ट आहे 1992 चा, तर त्या कायद्यानुसार 12 एप्रिल 1988 ला सेबीची स्थापना झाली आणि 30 जानेवारी 1992 ला सेबीला वैधानिक अधिकार देण्यात आले। सो मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे। तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये ऑगस्ट 2026 पात्र वधूंना त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने 8 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी देण्यासाठी अन्नासीर योजना जाहीर केली आहे? तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे। तमिळनाडू या राज्य सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे। सो बेसिकली तमिळनाडूचं जे अर्थसंकल्प आहे ऑगस्ट 2026 मध्ये आलं, तर त्यानुसार अन्नासीर योजना जाहीर केली की या अंतर्गत जे काही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, तर त्यातील ज्या वधू असतात, ठीक आहे, ज्या ब्राइड्स असतात, त्यांना लग्नाच्या वेळी एक भावाकडून भेट म्हणून सीर म्हणून 8 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा जवळपास सोनं जे आहे त्याचं नाणं आणि एक रेशमी पट्टू साडी जी आहे ती दिली जाईल। सो यासाठी गव्हर्नमेंटने 812 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे। पुढे जाऊया। कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 ऑगस्ट 2026 रोजी एकूण 23,731 कोटी रुपयांच्या तरतुदीसह कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर ही योजना आहे गोबर्धन योजना। ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे। सो गोबर्धनचा फुल फॉर्म आहे गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन। सो गोबर्धन ही राष्ट्रीय परिपत्रक जैव ऊर्जा योजना आहे, ही राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजना आहे आणि याची जी अंमलबजावणी असणार आहे तर 3 टप्प्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं जाईल आणि तिसऱ्या टप्प्याला 6 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय एकात्मिक योजना म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे। सो 2026-27 पासून 2035-36 पर्यंतचा पिरियड आहे। 23,731 कोटी रुपयांचं बजेट जे ते यासाठीचं आहे। पुढे जाऊया। या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की जे घरगुती कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन आहे ते जवळपास 10 पटीने वाढवायचं, शेतीमधलं आणि सेंद्रिय कचरा जो आहे त्याचं स्वच्छ इंधनामध्ये रूपांतर करायचं, तर हे याचं उद्दिष्ट आहे। मग सध्याची नोडल एजन्सी जी आहे ती पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसचं जे मिनिस्ट्री आहे ती याची नोडल एजन्सी आहे। प्रारंभिक टप्पा जो आहे तर 2018 ला सुरू झाला होता। टप्पा 2 2020 ते 27 च्या दरम्यान सुरू झाला होता, म्हणजे त्यासाठीचा आहे। आणि टप्पा 3 जो आहे 35-36 पर्यंतचा, तर या योजनेला मुदतवाढ देण्यासाठी हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। मग इतर काही योजना ज्या आपण इतक्या दिवसात पाहिल्या, जसं की समुद्र मंथन योजनेबद्दल आपण काल पाहिलं होतं, प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेबद्दल सुद्धा आपण पाहिलं होतं, ठीक आहे। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय जे आहे त्यांनी जून 2026 मध्ये पंतप्रधान संशोधन अध्यासन योजना सुरू केली। त्या व्यतिरिक्त भव्य भारत औद्योगिक विकास जर आपण पाहिलं तर याने 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी योजनेला मंजुरी दिली। मुक्कावरीपल्ली आंध्र प्रदेश मध्ये जर आपण पाहिलं तर जो काही विकसित भारत जी रामजी कायदा जो आहे तर तो सादर केलाय, ठीक आहे। सो या थोड्याशा इम्पॉर्टंट योजना आहेत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे,
ऑगस्ट 2026 मध्ये झालेल्या सेंट लुईस रॅपिड अँड चेस टुर्नामेंटचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे. आर प्रज्ञानंद ने काय केलेलं आहे, तर जो काही भारताचा युवा ग्रँडमास्टर आहे, तर त्यांनी सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं. आर प्रज्ञानंदच्या कारकिर्दीमधली पहिली ग्रँड चेस टूर रॅपिड आणि ब्लिट्झ ट्रॉफी आहे ही. सो त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. 35 पैकी सगळ्यात जास्त म्हणजे 23.5 पॉइंट्स मिळवले. जाओखिर सिंदारो जो उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर आहे, तर त्याला त्याने हरवलं. 22 पॉइंट होते त्याचे. सो भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हे भारतातील तमिळनाडू राज्याचे रहिवासी आहे. पुढे जाऊया. ऑगस्ट 2026 मध्ये एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे टेवोल्डे ग्रेबमारियम. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4. रिसेंटली एअर इंडियाशी रिलेटेड फ्लाईटचे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस होत आहे. सो एअर इंडियाने काय केलं, तर नवीन सीईओ आणि एमडी म्हणून यांची नियुक्ती केली आहे. कॅम्बेल विल्सनची जागा ते घेणार आहेत. सो एअर इंडियाच्या बाबतीत जर पाहिलं तर एक महत्वाची इंटरनॅशनल एअर कंपनी आहे. 1932 मध्ये JRD टाटा यांनी टाटा एअरलाइन्स म्हणून तिची स्थापना केली होती. तर मुख्यालय जर पाहिलं तर हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. सृजनशील अर्थव्यवस्था आणि दृकश्राव्य उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑगस्ट 2026 मध्ये आयोजित करण्यात येणारी 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ब्रिक्स वेव्स बाजार कोठे आहे? तर करेक्ट आन्सर आहे मुंबई. ऑप्शन नंबर 3. सो मुंबईमध्ये ब्रिक्स वेव्स बाजार ही 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं आयोजन करण्यात आलं ऑगस्ट मध्ये. सो हा जो कार्यक्रम आहे तो भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळद्वारे आयोजित केलेला आहे. मग याचं जे अध्यक्षपद आहे ते भारताच्या जे काही ब्रिक्स आहे त्याच्या अध्यक्षखाली म्हणजे भारताचं अध्यक्षपद आहे. तर मुख्य उद्दिष्ट चित्रपट, दूरदर्शन, ॲनिमेशन, VFX, गेमिंग, संगीत आणि डिजिटल मीडिया यांसारख्या उद्योगांमध्ये सीमापार भागीदारी, गुंतवणूक आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणं हे याचं मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गगनयान मोहिमेअंतर्गत व्योममित्र म्हणजे अर्धमानवाकृती रोबोटला घेऊन जाणाऱ्या पहिल्या मानवरहित प्रायोगिक उड्डाणाचं प्रक्षेपण करण्याचं इस्रोने केव्हापर्यंत लक्ष ठेवलेलं आहे? तर 2026 ची जी चौथी तिमाही आहे म्हणजे जो लास्ट क्वार्टर असणार आहे. ठीक आहे. सो लास्ट जो पार्ट जसं की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तर त्याच्यात ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर जो व्योममित्र आहे तर रोबोटला घेऊन जाणारे पहिलं मानवरहित प्रायोगिक उड्डाण असणार आहे गगनयान 1चं. तर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी संसदेमध्ये, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ही माहिती दिली ऑफिशियली. आणि यामध्ये व्योममित्र रोबोट पाठवला जाईल जो अंतराळमध्ये स्पेसमध्ये असलेली सिच्युएशन आणि जीवनरक्षक प्रणालींवर लक्ष ठेवेल. नंतर मग 2027 मध्ये 2 मोहिमा असतील. म्हणजे एक मोहीम असेल ज्यामध्ये 2 म्हणजे रिअल आपण ह्युमन पाठवणार आहोत आणि देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम जी आहे क्रू ऑर्बिटल फ्लाइट याचा आपण टार्गेट ठेवलेला आहे. सो केंद्रीय विज्ञान आणि अंतराळ मंत्री जे आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी संसदेमध्ये सांगितलं की भारतीय अंतराळ स्थानक जे BAS 2035 सालापर्यंत कार्यान्वित करण्याचं टार्गेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या संस्थेने रिइमेजिंग केअर स्ट्रॅटेजीज फॉर एम्पॉवरिंग केअर गिव्हर्स इन विकसित भारत ॲड्रेस 2047 हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? सो हा रिपोर्ट नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. बघा, नीती आयोगाने कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला? भारतामध्ये एक संघटित, व्यावसायिक, सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज आरोग्य सेवा प्रणाली उभारण्यासाठीचा हा आराखडा आहे. तर यामध्ये रिइमेजिंग केअर स्ट्रॅटेजीज टू एम्पॉवर केअर गिव्हर्स इन अ डेव्हलप्ड इंडिया ॲड्रेस 2047. सो भारतामध्ये वेगाने होणारे जे काही लोकसंख्येची वाढ आहे किंवा जे काही संक्रमण आहे त्याचा भारत सामना करतोय सध्या. आणि वृद्ध लोकसंख्या जी आहे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची लोकसंख्या जी 2022 मधील 149 दशलक्ष वरून 2050 पर्यंत 347 दशलक्ष पर्यंत म्हणजे टोटल जर आपण पाहिलं तर 20.8% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. पुढचा प्रश्न. 12वा राष्ट्रीय हातमाग दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? सो 12वा राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात आला. तर यामध्ये जे काही विणकर आहेत, हातमाग विणकर आहेत, त्यांच्या कौशल्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देण्यासाठी 1905 मध्ये सुरू झालेली जी ऐतिहासिक स्वदेशी चळवळ आहे त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
परदेशामध्ये बनावट नावे आणि ओळखीखाली लपून बसलेल्या 274 फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणती विशेष मोहीम सुरू केली आहे? सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ऑपरेशन त्रिशूल लक्षात ठेवायचे. सो जे काही भारतामध्ये गुन्हे करून परदेशामध्ये जातात, बरोबर, सो असे जे फरार लपलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधायचं आणि परत भारतात आणायचं, यासाठी केंद्र सरकारने काय केलेलं आहे तर ऑपरेशन त्रिशूल सुरू केलंय. आणि याच्या माध्यमातून 2019 पासून 2026च्या पिरियडमध्ये 36 देशांमधून एकूण 274 फरार गुन्हेगारांना भारतामध्ये परत आणण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2026 मध्ये विशाखापट्टणम महानगरपालिकेने स्मार्ट शहरी वाहतूक आणि वाहतूक व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या शहराच्या सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर मॉस्को, ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल. सो विशाखापट्टणम महानगरपालिकेने स्मार्ट शहरी वाहतूक आणि वाहतूक व्यवस्थापनाचे मॉडर्नायझेशन करण्यासाठी रशियाची जी राजधानी आहे मॉस्को, तर त्याच्यासोबत एमओसी स्वाक्षरी केली आहे. सो रशियामधील मॉस्कोमध्ये आयोजित 5व्या आंतरराष्ट्रीय वाहतूक शिखर परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सो बेसिकली जे काही विशाखापट्टणम मध्ये एआय आधारित जी काही वाहतूक व्यवस्थापन असेल, एकात्मिक तिकीट प्रणाली असेल, स्मार्ट मोबिलिटी, तर यासारख्या जागतिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे हे याचं उद्दिष्ट होतं. पुढे जाऊया, देशात अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यासाठी ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अंगदान करो जुग जुग जिओ अभियान सुरू केलेले आहे? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. सो राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या म्हणजे टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन जे आहे, ठीक आहे, नॅशनल ऑर्गनायझेशन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून काय केलेलं आहे तर सुरू करण्यात आलेलं आहे. जुग जुग जिओ या पारंपरिक आशीर्वादाला अवयवदानाशी जोडले आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आणि गैरसमज दूर करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचं ऑगस्ट 2026 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे? तर मित्रांनो, डी.वाय. पाटील ग्रुपचे फाउंडर आहेत डी.वाय. पाटील, बरोबर. सो त्यांचं जर आपण पाहिलं तर आताच नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते पश्चिम बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या तिन्ही सुद्धा राज्यांचे काय होते, माजी राज्यपाल होते. सो वरील 1 आणि 2 दोन्ही हे याचं करेक्ट उत्तर येईल. तर 4 ऑगस्ट 2026 ला महाराष्ट्रामधील कोल्हापूर या ठिकाणी त्यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. राज्यपाल म्हणून जर आपण पाहिलं तर त्यांनी प्रामुख्याने बिहारमध्ये 2012 ते 14च्या पिरियडमध्ये आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून तसंच पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा सांभाळला होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची 2 दिवसीय बैठक भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे लखनौ. सो उत्तर प्रदेश मधील लखनौ या ठिकाणी ही जी एनएसओ ची बैठक आहे, 2 दिवसीय बैठक, ती आयोजित करण्यात आली होती. भारताने 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत या बैठकीचं आयोजन केलं होतं. तर 2026ची थीम आहे क्वालिटी स्टॅटिस्टिक्स ॲज ड्रायव्हर ऑफ चेंज आणि याचं उद्दिष्ट आहे ब्रिक्स देशांमध्ये जे काही अधिकृत सांख्यिकी पुराव्यावरती आधारित धोरण निर्मिती आणि सांख्यिकीय सहकार्य अधिक मजबूत करणं, त्या स्टॅटिस्टिक रिलेटेड, सो हे त्याचं उद्दिष्ट होतं. तर अशा प्रकारे आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. PYQ 360 डिग्री बॅच तुम्ही जॉईन करू शकता 13 ऑगस्टला अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशनवर. फक्त 80 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ही बॅच जी आहे ती लॉन्च करत आहोत. मित्रांनो, यामध्ये PDF डाउनलोड करता येतील ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला. सो 100 दिवस व्हॅलिडिटी असेल आणि यामध्ये एकदम प्रॉपर टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज डिटेल अनालिसिस PYQ चं मिळणार आहे 2013 पासून 2026 पर्यंत. लक्षात घ्या, यामध्ये सुरुवातीच्या 1000 विद्यार्थ्यांसाठीच 80 रुपयात बॅच असेल, नंतर बॅचची फी वाढणार आहे. बाकी काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि गटकपूर्व परीक्षेसाठी किंवा तलाठी भरतीसाठी तुम्ही 799 मध्ये ही बॅच जी आहे सिलेक्शन बॅच ती सुद्धा जॉईन करू शकता. सो टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करून ठेवायचे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये आन्सर करा डॉक्टर डी.वाय. पाटील हे कोणकोणत्या राज्याचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत. आय होप हे सेशन आवडलं असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण डेली बेसिसवर आपण बघणार आहोत करंट अफेअर्सचं अनालिसिस. थँक्यू व्हेरी मच.